जिंतूर तालुक्यातील बोरीला तात्काळ तालुक्याचा दर्जा द्यावा अशा मागणीचे निवेदन दिनांक 19 ऑक्टोबर गुरुवार रोजी तहसीलदार यांना बोरीच्या विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षाच्या शिष्टमंडळाने हेवे दावे बाजूला सारत निवेदन दिले। दिलेल्या निवेदनात बोरी हे गाव तालुक्यातील नव्हे तर परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असून बोरी येथील आठवडी बाजार हा निजामकालीन असून परिसरातील 70 ते 80 गावांचा संपर्क आहे। गावात विविध शासकीय कार्यालय असून ज्यामध्ये 33 केव्ही उपकेंद्र, स्वतंत्र बाजार समिती, BSNL कार्यालय, राष्ट्रीयकृत बँक, 6 पतसंस्था, 1 वरिष्ठ महाविद्यालय, 4 सहकारी बँका, 6 पतसंस्था, 3 इंग्लिश शाळा, ग्रामीण रुग्णालय, पोलीस अधिकारी कर्मचारी निवासस्थान, 3 पेट्रोल पंप, कृषी व महसूल मंडळ अधिकारी कार्यालय, 3 शासकीय धान्य गोदाम, करपरा माध्यम प्रकल्पाचे कॅम्प कार्यालय, पोस्ट ऑफिस, भूमी अभिलेख कार्यालय, 1 तीर्थक्षेत्र, 1 पर्यटन क्षेत्र, मराठवाडा दीक्षाभूमी, जनावरांचा बाजार, डिजिटल ग्रामपंचायत, जिजामाता उद्यान आदींची आवश्यकता उपलब्धता आहे। बोरीच्या तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे। यापूर्वी बोरी गावाला नगरपंचायतचा दर्जा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव पारित झालेला आहे। विविध शासकीय कार्यालयांसाठी लागणारी गायरान जमीन देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे। वरील प्रमाणे गाव तालुका झाल्यास परिसरातील जवळपास 70 ते 80 गावांना मध्यवर्ती ठिकाणी होऊन याचा सर्वच ग्रामस्थांना फायदा होईल असे या निवेदनात नमूद केले आहे। 20 ऑक्टोबर शुक्रवारी बोरी बाजार मैदानावर 1 दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे। निवेदनावर अशोक चौधरी, निर्मलाताई चौधरी, शेख रफिक, करुण नागरे, बालाजी चांदीवाले, संजय चौधरी, आशा गायकवाड, श्रीमती संध्या राठोड, शिल्पा चौधरी, संतोष चौधरी, पंडित घोलप, पूजा शिंपले, विद्या चौधरी, पठाण बाबर खान, लक्ष्मी कनकुटे, अंजुम कुरेशी, श्रीमती नितनवरे, सत्यभामा भैराट दत्तात्रय, श्रीमती अश्विनी चौधरी, नारायण चौधरी, यशवंतराव चौधरी, अनंतराव चौधरी, देवीदास चौधरी, विश्वनाथ मगर, गोपाळ काळे, नेमिनाथ जैन, ॲडव्होकेट सुरेश चौधरी, जगदीश जोशी सह अनेक जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जसं आता सगळ्यांनी म्हटलं की 1992 पासून बोरी तालुका व्हावा ही जवळपास बोरी आणि परिसरातील 70 लोकांची त्या ठिकाणी इच्छा आहे। 1992 साली तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी सुधाकरराव नाईक साहेब यांनी बोरी तालुका होण्यासाठी तत्वतः मान्यता देखील त्यांनी त्यावेळेस दिली होती। ज्यावेळेस सोनपेठ, पालम, मानवत, औंढा नागनाथ हे तालुके ज्यावेळेस झाले त्यावेळेस बोरी तालुका होण्यासाठी सगळ्यात जास्त महसूल उत्पन्न देणारा कोणता जर तालुका असेल तर हा बोरी तालुका त्यावेळेस होता। परंतु जसं सगळ्यांनी म्हटले कुठे माशी शिंकलीन बोरी तालुका होण्यापासून वंचित राहिला, त्या खोलात आपल्याला जायचं नाही आहे। शासनाने नवीन तालुक्याची निर्मितीसाठी एक परिपत्रक काढलेलं आहे। त्याचाच आधार घेऊन आम्ही सर्व भाजप असतील, शिवसेना असतील, आम आदमी पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, या सर्वांनी आम्ही पक्षविरहित एक तालुका संघर्ष समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। आणि ह्या तालुका संघर्ष समितीच्या माध्यमातून एक वेगळा लढा त्या ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत। आणि शासनाचा जो काही GR आहे किंवा जो काही गाईडलाईन्स आहेत नवीन तालुका निर्मिती करण्यासाठी, त्यामध्ये 100 मार्काची सिस्टीम जर बघितली तर बोरी तालुका पूर्ण होण्यासाठी जवळपास आमच्याकडे 70 ते 80 मार्क त्या समितीच्या निकषा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मिळतात। आणि नवीन तालुका होण्यासाठी शासकीय नियमाच्या अनुषंगाने जी काही विभागीय आयुक्तांची कमिटी त्या ठिकाणी शासनानं नेमलेली आहे, त्या विभागीय आयुक्त कमिटीने जे काय शासन नियमावली नेमून दिली त्या शासन नियमावलीमध्ये आम्ही बोरीकर 100% त्या ठिकाणी तालुका होण्यास कुठलीच अडचण या ठिकाणी येणार नाही अशी तरी परिस्थिती आज रोजी आहे। परंतु या ठिकाणी कुठलीही गोष्ट होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय पाठबळाची या ठिकाणी आवश्यकता असते। त्यामुळे बोरी आणि परिसरातील सर्व पक्षविरहित या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत। आज माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। उद्या बोरी या ठिकाणी जवळपास आजूबाजूच्या 70 गावांच्या सर्व नागरिकांसमोर आम्ही 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील त्या ठिकाणी करणार आहोत। त्याच्यानंतर सर्व पक्षीय आमदार असतील, खासदार असतील, जिल्हाधिकारी महोदय असतील, विभागीय आयुक्त असतील यांना आम्ही भेटून बोरी तालुका हा झाला पाहिजे यासाठी आग्रही भूमिका आमची त्या ठिकाणी राहणार आहे। आणि त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांना घेऊन
आपले पालकमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, महसूल मंत्री असतील, या सर्वांसमवेत आम्ही त्या ठिकाणी भेटून बोरी तालुका कसा झाला पाहिजे. कारण आज जिंतूर तालुक्याचा जर विचार केला तर 176 गावाचा आपला तालुका आज प्रशासनाची देखील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याकरता, सेवा देण्याकरता दमछाक होते. आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात फिजिबल जर कोणता तालुका होता असेल नवीन तालुक्यापैकी तर तो बोरी तालुका आहे. यासाठी आम्ही सर्व तरुण पिढी, आमची 1992ची जी काय तालुका संघर्ष समिती होती त्यामधील सर्व त्या ठिकाणचे कार्यकर्ते असतील, आम्ही तरुण कार्यकर्ता असतो, आमचे शर्माजी असतील, सर्वांनी या ठिकाणी मिळून आम्ही बोरी तालुका कृती समिती या ठिकाणी आम्ही स्थापन केलेली आहे. आणि जोपर्यंत बोरी तालुका शासन घोषित करणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच आम्ही चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. सर, एक मिनिट. यापूर्वी देखील कृती समिती स्थापन करण्यात आली होती, आंदोलने देखील करण्यात आले होते. मात्र नंतर ती कृती समिती आणि लोकांचा पण या ठिकाणी नंतर त्याचा विसर पडला होता. आणि आता नेमकं आता लोकसभा निवडणूक किंवा इतर निवडणूक लागणार आहे म्हणून तुम्ही पुढाकार घेत आहे का? लोकसभा निवडणुकीचा विषय या ठिकाणी निश्चितच येत नाही आहे. कारण शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे, शासनाच्या विचाराधीन नवीन तालुके निर्मिती करायची संकल्पना शासनाने 12 डिसेंबरच्या GRच्या अनुषंगाने अप्पर तहसील कार्यालय असतील आणि त्याच्यानंतर माझ्या मते 26 मार्चचा जो शासन निर्णय आहे त्या 26 मार्च 2023चा जो शासन निर्णयाच्या अनुषंगाने नवीन तालुक्याची निर्मिती, नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा शासनाचा विचार आहे. आणि बोरी तालुका निर्मिती करायची जुनी मागणी असल्यामुळे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण बोरी तालुका करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. ओके सर. हो, ही सर्व पक्षीय आता आज बैठक घेतलेली आहे. सर, तुमचं नाव सांगा अगोदर. मी चंद्रकांत भगवानराव चौधरी, BJPचं प्रतिनिधित्व करतो मी. आणि सर्व पक्षीय आज बैठक घेतलेली आहे, आज ठराव घेतलेला आहे, निवेदन सुद्धा दिलेलं आहे. बोरी तालुका होण्याचं आमची ही अपेक्षा आहे की जिल्ह्यामध्ये सोनपेठ, पालम, बानवत हे मागून तालुके आमच्या एवढे विकसित गावं नसून सुद्धा हे विकसित झालेले आहेत, तालुके झालेले आहेत. मग आमची बोरीच का मागं? कारण बोरीला एक मार्केट कमिटी सुद्धा आहे आणि जवळपास 75 खेडे, ग्रामीण लोक 75 खेडेचे लोक रोजच बोरीला राहतात. आणि म्हणून त्यांना तहसील, कोर्ट आणि रजिस्ट्री ऑफिस तिथं बोरीला हो आणि त्यांची सुविधा पूर्ण हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे. धन्यवाद. मग आम्ही मागं कशामुळे राहायचं? फक्त आमची इच्छा नाही की ह्या पक्षात आहे ते त्या पक्षात आहे, कोणी नेत्याला दुखू नये हे आमचे मन जे होतं. पण आता तसं होणार नाही. ह्याच्या पुढं याच्यात नेते लोक हे कोणी आम्हाला सपोर्ट नाही केला तर आम्ही या नेते लोकांनाही सोडून देणार आहे. आणि आमच्या गावासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि राहणार आहेत एकत्रित. आज आलो आणि उद्या आमच्यात फूट होणार आहे असं काही होणार नाही. जोपर्यंत तालुक्याचा लढा आहे तोपर्यंत आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढू एवढी आम्ही ग्वाही देतो. आणि या तरुण पिढीच्या पाठीमागं आमच्यासारखे सर्व ज्येष्ठ नागरिक सुद्धा सहभागी आहेत. आमचे जे काही पहिले होते लोक या तालुकामध्ये तालुक्याची मागणी करण्यात, तर त्याच्यातले बी आमचे बंडू काळे आहेत, विश्वनाथ मगर आहेत, असे पहिले बी लोक होते. आम्हाला फक्त नेत्यामधून आपल्या इथं कैलासवासी खासदार अशोक देशमुख यांनीच आमच्या बोरीला थोडा पाठिंबा दिला होता. पण आजपर्यंत आम्हाला कोणत्याही नेत्यानं आमच्या बोरी तालुका हो असा आम्हाला सपोर्ट केलेला नव्हता. आज ते आमच्यात नाहीत तरी आम्हाला त्यांची आठवण येते. कारण त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं होतं. जेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता देशमुख साहेबांबद्दल की देशमुख साहेब जेव्हा पाठपुरावा करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुमची बोरी आम्ही तालुका करू. पण काय माहिती कुठं काय शिंकलं आणि काय झालं, कोणी खोडील केली, काय केलं. पण आज आमची तरुण पिढी ह्या खोड्याला कोणी बळी पडणार नाही एवढं आम्ही ह्या ठिकाणी बोलतो. आणि आमच्या तालुक्यासाठी, बोरीगावच्या तालुक्यासाठी आम्ही सर्व बोरीकर सज्ज आहोत एवढं सांगून आम्ही रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोरी या जे गावकऱ्याची आणि परिसराची ज्या जनतेची मागणी आहे की बोरी हे तालुका व्हावं याची रास्त मागणी आहे. आपल्या जिंतूर तालुक्याच्या जवळ पाहिलं औंढा तालुका आणि शेनगाव तालुका तेवढाच महसूलचा एरिया हा बोरीचा सुद्धा येतो. आज आपल्या जिंतूरला आपण इथं जर पाहिलं तर जिंतूरचा व्याप इतका वाढलेला आहे की इथं नायब तहसीलदार असो या तहसीलदार साहेब असो यांना हे पूर्ण हँडल होत नाही. तर माझी एकच शासनाला विनंती आहे की हे लोकशाहीच्या मार्गाने ही मागणी करायलेत, ही रास्त मागणी आहे आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हे यांचा आमचा याला पूर्ण पाठिंबा आहे. आज
जिंतूर येथे माननीय तहसीलदार यांना बोरी गावास तालुक्याचा दर्जा देण्यात यावा याबाबतच्या मागणीकरिता आम्ही आज सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे. यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार झालेले आहेत, यापूर्वी आंदोलनं झालेले आहेत, परंतु बाकीच्या गावांना तालुक्याचा दर्जा देण्यात आला. परंतु बोरी एकच असं गाव आहे, त्या गावास अद्यापपर्यंत तालुक्याचा दर्जा देण्यात आलेला नाही. कारण त्या गावावर किंवा त्या आपल्या तालुक्यातलं काही राजकारण असावं असा आमचा समज आहे. परंतु आज रोजी जी काही कृती समिती निर्माण झालेली आहे, या कृती समितीमध्ये आम्ही एक ठामपणे या ठिकाणी सांगतोय की कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही पक्षाचं राजकीय काही याच्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही. आणि भविष्यात बोरी गावास जे काही बोरी गावाच्या जवळ 70 गावं आहेत, त्या 70 गावांना पिंजून काढून आम्ही त्या ठिकाणी व्यापक स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी उभं करणार आहोत आणि बोरी गावास तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अन्यथा यापुढेही अशा प्रकारचे निवेदनं, पत्रव्यवहार आणि आंदोलनं होतील. मी आमच्या कृती समितीच्या सर्वांच्या याच्याने सांगतो.